नमस्कार मंडळी, मी सिद्धेश यदनकर, आर्यन्सचे खेळाडू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आर्यन्स प्रस्तुत द हंडी पॉडकास्टमध्ये. तर गेल्या वेळेचा जो आपला सगळ्यात पहिला एपिसोड होता त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे पहिले आभार मानतो. आणि आता पुन्हा एकदा एक नवीन एपिसोड आम्ही घेऊन येतो आहे. तर एपिसोड चालू करण्याच्या आधी एक दोन क्वेश्चनचा आन्सर द्यायचं आहे मला तुम्हाला. खूप जणांनी विचारलं की तुम्ही जे शूट करताय ते तुम्ही कुठे करताय, काय स्टुडिओ वगैरे हायर केला आहे काय? तर हां, आम्ही स्टुडिओ हायर केला आहे, बिरवाडकर स्टुडिओ. आपल्याच मंडळाचा एक खेळाडू आहे सिद्धेश बिरवाडकर, त्याच्याच घरी आम्ही हे सगळं शूट करतो आहे. तर त्याचे आभार मानतो मी आणि पुन्हा एकदा आपल्या एपिसोडला सुरुवात करतो. आजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला या सगळ्यांची ध्येयष्टी बघून समजत असेल की आपल्याकडे आज कोणते खेळाडू आलेत. हे तेच खेळाडू आहेत जे मैदानात सतत जमिनीवर पाय रोवून आपल्या पथकाचा म्हणजे आपल्या थरांचा पाया मजबूत करत असतात, पण ते कधीच फोटोमध्ये किंवा कोणत्या व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर मी त्यांनाच सांगेन की आज त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. पण ठीक, माझं नाव गौरव वारणकर, मी इथेच जवळ सुखसागरमध्ये राहतो. मी जवळजवळ 2014ला पथक जॉईन केलं आहे. तेव्हापासून मी बेसमध्ये आहे, पहिल्यापासून बेसमध्ये ते बेसमध्ये आहे. त्याच्यानंतर सुमित माझा फ्रेंड होता, आम्ही स्कूल फ्रेंड होतो. तर मग मी त्याला पण सांगितलं की तूही ये, मजा येते. तर तोही आला. तू कधी आला? 2019. ओके, 2019. म्हणजे जस्ट 2-3 वर्ष आधी जेव्हा आपण म्हणजे एकदम बेस्ट इयर जेव्हा होतं त्या वर्षी म्हणजे पायगुण तुझा चांगला म्हणाला. ठीक आहे सर, तुम्ही सर तुमची. माझं नाव सुमित कुडतरकर. मी ॲज ही सेड मी 2019मध्ये आर्यन्समध्ये आलो आणि अगदी 4-5 दिवस प्रॅक्टिसचे बाकी असताना आलो. त्याच्या अगोदर मी रेडबुल म्हणजे यायचो प्रॅक्टिस बघायला, तेव्हा रेडबुलची प्रॅक्टिस चालू असायची, त्यामुळे माझा काय रोल नसायचा त्याच्यात. तो मी बघायचो, पण ठरवलेलं की यावर्षी आर्यन्समध्ये येणार आहे. सो 2019पासून मी जॉईन झालो आणि ते पहिलंच आपलं खूप चांगलं माझं पहिलं वर्ष आणि म्हणजे डायरेक्ट सक्सेसच बघितला पहिल्याच वर्षी. सर, मला तुमच्या प्रोफेशनबद्दल जाणून घ्यायला आवडेल. अच्छा, दुसऱ्यांना पण सगळ्यांना सांगायला आवडेल की तुमचं प्रोफेशन काय, तुम्ही काय करता. अच्छा, ओके. मी माझी ग्रॅज्युएशन झाल्यापासून जेव्हा मी M.Com करत होतो सोबत, तेव्हाच मी क्लासेस घ्यायला चालू केले आणि आता 12 वर्ष झाली मी क्लासेस घेतो कॉमर्सचे, फ्रॉम 11 to 15th. त्यातून वेळ कसा मॅनेज करता तुम्ही तुमचा? 2019मध्ये तर मी म्हणजे माझी शेवटची बॅच अशी 10:30-11पर्यंत संपायची, कारण तेव्हा माझे प्रायव्हेट ट्युशन्स वगैरे पण खूप चालू होते. तर तेव्हा काय एवढं मी इंटू नव्हतो त्याच्यामध्ये आणि म्हणजे माझं पहिलंच इयर होतं. तर त्यामुळे मला तेवढा जास्त काय वाटायचं नाही की अरे ठीक आहे. आणि हा बोललेला म्हणून मी चल जाऊया, इथे जाऊया, बघूया असं. हां, दहीहंडीबद्दल म्हणजे असं क्रेज नव्हतं. हां, पण त्याच्या आधी कधीच तो गेला नव्हता. म्हणजे जोगेश्वरीमध्ये राहतोय हे तर माहिती आहे, त्यामुळे काय दहीहंडी म्हणजे काय एवढी जिकडे पिकतं तिकडे विकत नसतं, त्यामुळे काय एवढं जय जवानमध्ये जाऊन प्रॅक्टिस बघून मोठे तर असं काय असं बघण्याची पहिलाच ना सवय. हां, ते फक्त बघून होतं, पण लहानपणापासून एकदम. आणि घरच्यांनी मला खूप लाडवून ठेवलेलं, त्यामुळे मला कुठे मी 90s किड असून पण मी गोट्या खेळलो नाही, पतंग उडवता येत नाही मला, भवरा फिरवता येतो. पण मी हे असं फक्त बघायचो. आमच्या इथे पण प्रॅक्टिस वगैरे चालू असायची हंडीची. जोगेश्वरी म्हणजे भरपूर पथकं आहेत, तर बघायचो प्रॅक्टिस लहानपणापासून, पण जायचं असं कधी मला असं मनातच नव्हतं. आणि म्हणजे 2018मध्ये मी इकडे रामवाडीमध्ये एक पथक होतं, तिथे जस्ट माझे क्लासचे स्टुडंट्स तिकडे जात होते. म्हणजे आता आपल्या पथकात पण येते रुपया वगैरे, हे सिद्धांत वगैरे ते जायचे. सो मी त्यांच्यामुळे मग तिकडे बघायला गेलो. मी बोललो ठीक आहे चालेल. मग त्यांना मला दिसलं की यांना गरज आहे, म्हणजे काहीतरी सपोर्टची गरज आहे आपल्या, म्हणून तिकडे मी बोललो चल ठीक आहे आपण जाऊ इकडे, यांना सपोर्ट करूया. आणि तेव्हाच ह्याने त्याचा जॉब सोडलेला आणि जर्सीचा बिझनेस चालू केलेला. तर झालं असं काय तिकडे. आणि मला पहिल्यांदा असं रिग्रेट होत होतं की अरे मी पहिल्यापासूनच आर्यन्समध्ये का नाही गेलो. म्हणजे 2019मध्ये जेव्हा आपलं वर्ष संपलं आणि घरी जात होतो तेव्हा वाटलं रे मी गेल्या वर्षी तिकडे का गेलो. पण आता एवढे वर्ष झाल्यानंतर मला कळतं की बरं झालं मी पहिले तिकडे गेलो, की मला अनुभवायला भेटलं की तिथे काय असतं आणि इथे काय असतं.
ह्यामुळे मला तुला त्यामुळे मला खूप तफावत समजली तिकडे. म्हणजे तिकडे काय झालं, म्हणजे आता कोणाचं मी नाव तर नाही घेत आहे पथकाचं, पण असा इन्सिडेंट झाला की ह्याच्याकडनं की मी बोललो की तू बनव 60 किट बनवून दिले आम्ही, आणि त्याने फक्त पैसे कमी दिले आणि आम्ही पण त्यांना सांगितलं, आणि उरलेले पैसे त्यांनी मग याचे पण दिले नाही. म्हणजे असा पण सीन झाला. आणि ती वेगळी गोष्ट झाली. पण ज्या दिवशी म्हणजे तेव्हा जे हंडीचा दिवस होता ना त्यांच्या पथकातून, तर मी म्हणजे माझा तोच पहिला दिवस हंडी, म्हणजे माझ्यासाठी आयुष्यातली पहिली हंडी तीच. आणि मी तिथे पण बेसमध्येच राहिलेलो. आणि पण तिथे म्हणजे मला असं वाईट वाटलं की बाकीचे पथकं जास्त 8 थर लावत आहेत, 7 थर लावत आहेत. आणि असं म्हणजे नंबर गेममुळे नाही, पण आमचे थर जेव्हा लागले तेव्हा मला समजत होतं की ते थरथरत आहेत, म्हणजे हे नाही आहे. आणि ते दुसऱ्यांचा बघून अरे यार हे बरोबर आहे. मग तेव्हा मला कुठे वाटलं. आणि दुसऱ्या वर्षी मग गौरवने मला अप्रोच केला की इकडे ये. मग आपले परत स्टुडंट इथे भरपूर होते, पांडुरंग वगैरे, आणि प्लस माझ्याबरोबर पण भरपूर जण आले नंतर. आणि 2019मध्ये मग मला अजून आठवतं की पहिल्या 2 ट्राय आपल्या अनसक्सेसफुल झाल्या. आणि सुदर्शन हॉटेलच्या इथे आपली ट्राय पण मी तेव्हा गेअर दाबायला होतो, बेसमध्ये नव्हतो. आणि पण माझ्यावरती जे 2 जण होते सगळे पडलेले, ते दोघे आम्ही असेच उभे होतो आणि बाकी सगळे पडलेले. ठीक आहे दादा, तुझी ओळख करून दे. माझं नाव निखिल जाधव. मी 2013 पासून हंडी खेळतो. म्हणजे पहिल्यापासून खेळतोय इकडे? पहिल्यापासून खेळतोय मी. आर्यन्स 2019ला जॉईन केलं. ठीक आहे, चालेल. मग तुम्ही जेव्हा आलात तेव्हा हाच विचार करून आलेलात की म्हणजे बेसमध्येच राहायचं आहे, की तुम्हाला कोणत्या दुसऱ्या जागेची आवड होती, कसं काय? नाही, मी पण ऍक्च्युली आधी दुसऱ्या पथकात होतो. आणि जसं हा बोलला की डिफरन्स जाणवून आला की तिकडे ऍक्च्युली ते पथक बंद झालं. तिथे माझे सगळे स्कूल फ्रेंड्स होते त्या पथकात, म्हणून मी जायचो. तर तिथे आम्ही असं हे नव्हतं की एक टार्गेट असायचं की एवढे तर लावायचे आहेत, एवढे उतरवायचे आहेत, असं काय. सगळे एन्जॉयमेंट म्हणून असायचं, एन्जॉय करत सगळं पिकनिक टाईप आम्ही निघायचो आणि थर लावायचो. असं गोल असं नाही, 6 थर 7 थर जसे जमतील तसे लावायचे आणि प्राईज घेऊन निघायचं एवढंच, आणि मजा करायची, असंच होतं. आणि सगळे स्कूल फ्रेंड्स सगळे लहानपणापासून जे मित्र होते, तर आम्ही एकत्र मजा करायचो, ते दिवस पूर्ण एन्जॉय करायचं, असं होतं. तर ते काही कारणास्तव बंद झालं पथक. नंतर मग माझ्या सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये जे मुलं होती सगळे, निलेश, सुमेश, सुखसागर, खूप जण होते, जवळजवळ 7-8 जण होते, रोहित वगैरे होते ते सगळे. तर ते सगळे इकडे यायचे आर्यन्समध्ये. तर मग ते बोलले की तू पण ये आर्यन्समध्ये, आता तुमचं बंद झालंय तर तू कुठे जाणार आहेस? मी बोललो ठीक आहे, मी येतो. मग त्या वर्षी मी आलो. आणि माझं असं काय नव्हतं की मी तिकडे शिडीमध्ये होतो जुळीला, तर माझं असं काय हे नव्हतं की कुठे राहायचं. तू आता आपण नवीनच गेलोय, आपल्याला काय माहित नाही, तर मी काय बोललो नव्हतो. आणि मी आलेलो पण शेवटचे 2 हफ्ते आलेलो प्रॅक्टिसला, लवकर नव्हतो आलो. आणि पहिल्याच दिवशी मला बेसमध्ये उभं केलेलं की आलं नव्हतं, कोणतरी मुलं बेसमधली ॲबसेंट होती, तर मला उभं केलं. बोलतो तू राहा, बघ कसं वाटतंय, निखिल बोलला. तर मी राहिलो. मग हळूहळू मग नंतर रोजच ठेवायला लागले मला बेसमध्ये की तू तर राहतोय तर राहा बेसमध्ये. आणि मग मला पण हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागला की चल येऊ शकतो मी लोट. कारण तेव्हापासून म्हणजे जिम रेग्युलर होती, फिटनेस होतं रेग्युलर, खेळायचं वगैरे, तर घेऊ शकत होतो. त्यामुळे मी राहिलो. आणि मला पण असं हे वाटलं की चल थरात आहे मी, याच्या आधी कधी थरात राहिलो, शिडीतच होतो एवढं, तर एक वेगळं चल थरात आहे. मला पण थोडंसं हे वाटलं की चल थरात आहे. आणि पॅकिंगला वगैरे असायचे, तर त्यामुळे टेन्शन नसायचं की आपण राहू, चल समोरचा पण आपल्याला पॅकिंग देतोय, व्यवस्थित राहू शकतो, असं राहिलो. आणि मग शिबिराला ना एक सीन झाला होता. शिबिराला सराव शिबिरला आपण तिथे गेलेलो, बांदेकर वाडीत जायचो. तिथे आपण 3 एक्क्याने 7 थर लावलेले आहे गेस. तेव्हा शर्माचा पाय आहे ना, शर्मा होता माझ्यावरती, आणि त्याचा पाय घसरत 6 मध्ये खेळतो सौरभ शर्मा. त्याचा पाय घसरत इथपर्यंत आलेला. आणि मी पूर्ण मागे वाकलेलो. मला पॅकिंगला होता मुलगा, त्याने मला पकडून ठेवलेलं. आणि मी पूर्ण म्हणजे थर लागायच्या आधीच त्याचा पाय सरकत आलेला, त्यामुळे मी पूर्ण थर लावून उतरेपर्यंत मी पूर्ण वाकून गेलेलो. पण मी सोडलं नव्हतं. आणि सगळे मला होप्स देत होते बाजूने, शिडीवाले मागचे
ट्रॅकिंगवाला सगळे की नाही राहा थोडा थोडं. आणि मी त्यावर राहिलो कसं म्हणजे एकदम एंड लेवलला होतं की आता पडणारच असं वाटत होतं. पण मी उभा राहिलो आणि त्यानंतर थर उतरल्यावर म्हणजे तो एक्सपिरियन्सच एकदम भारी होता. म्हणजे त्याच्यानंतर सगळ्यांनी मला जे ॲप्रिशिएट केलं की शाबासकी दिली की तू राहिलास, थर पडायला नाही दिलेस. आणि तेव्हा म्हणजे मी माझं फर्स्ट इयर होतं तेव्हा आणि मी एकदम सगळ्यांनी मला येऊन एक्सपिरियन्स तर सगळ्यांनी मला येऊन एवढं ॲप्रिशिएट केलं ना की नंतर जो कॉन्फिडन्स वाढला ना त्याच्यानंतर मग मी एवढी वर्ष बेसमध्येच आहे आणि त्याच प्लेसला आहे. माझी प्लेस चेंजच नाही झाली आहे ना. माझा वरचा मुलगा चेंज झाला, तोच आहे सौरभ शर्मा. फक्त गेल्या वर्षी आपण चेंज केलं थोडी पोझिशन, तेव्हा चेंज झाला तो. नाही तर एवढी वर्ष म्हणजे 2014 पासून ते आतापर्यंत शर्माच होता माझ्या. आणि माझी पोझिशन तुम्ही काय ठरवून आलेला जेव्हा आलात तेव्हा, म्हणजे कुठे खेळायचं असं काय ठरवून आलेलं का? 2019 मध्ये जेव्हा आलो तेव्हा असं ठरवलेलं तर नाही की कुठे ठरायचं, जी काय जागा भेटेल. आणि मग निखिलने सांगितलं की असं ते गेअर दाबायचं आहे, सांगितलं पोझिशन. मला काही आयडियाच नाही की कसं काय आहे. आणि नंतर जेव्हा 2020 आणि 2021 मध्ये हंडी नव्हती आणि त्यामध्ये निखिल जेव्हा गौरव वगैरे बरोबर असायचा तेव्हा त्याने इंटरॅक्ट केलं मला की नाही तू पहिल्यापासून ये. कारण का मी लास्टला आलेलो. हो, तर त्याने मला सांगितलं की तू अगोदरपासून ये, तुझ्यामध्ये मला स्पार्क दिसतो. मला त्याने अगोदरच सांगितलेलं ते. आणि नंतर मग त्याच्या अगोदर आम्ही थोडं पिकनिकला गेलो तेव्हा सुद्धा निखिल होता त्या पिकनिकला. आणि निखिलने तेव्हा पण मला अप्रोच केलेला की तू ये करून अगोदरपासूनच ये. आणि मग त्याने मला सांगितलं की तुला मी बेसमध्ये ठेवणार आहे. तर मी आलो माइंडसेट कर, हां ठीक आहे, काय चला जाऊया आपण. आणि मग पहिल्या दिवशी आलो तर मग माझ्या मी पोझिशन वगैरे मला दाखवली सर्वांनी. आणि नंतर मग तेव्हाच मुन्नाशी माझा कॉन्टॅक्ट झाला. आणि मग तेव्हापासून म्हणजे स्टार्टिंगपासूनच म्हणजे बेसमध्ये मुन्ना माझ्या बाजूला असेल ना की मला वेगळीच पॉझिटिव्हिटी यायची एकदम. म्हणजे काय ओळख तर अशी नव्हती, हंडीचीच ओळख. म्हणजे त्यामुळे बोलतात ना हंडीमुळे मित्र पण मिळाले. खूप. आणि एकदम असं बोलतात ना आपुलकी वाटते बोलताना. आणि दररोज वाटतं. आणि ते आता तर प्रॅक्टिसला येतं तर दररोजच वाटतं ते. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा पहिल्या दिवशी होतं तेव्हा हा पाय डाव्या खांद्यावरती माझ्या पाय होता. आणि नंतर मग मी काय नॅपकिन वगैरे घेऊन नाही आलेलो. तर दुसऱ्या दिवशी मी आलो तर मी इकडे नॅपकिन वगैरे मस्त डाळके आलो. आणि अरे इथे पाय आता जरा पोझिशन असं काय झालं तर मी जरा वाचक झाले. असं काय मला माहीतच नाही ना की वरती जाणार आता काय. मला वाटलेलं की असंच असेल. ते पण झालं. मग नंतर त्याच्या तिसऱ्या दिवशी आलो तर आपण तेव्हा 7-5-3-3-2ची प्रॅक्टिस. ठीक आहे. तर तेव्हा मग मी त्या पोझिशनला होतो. मग त्यामुळे मला 2 पाय होते. मग त्या तिसऱ्या दिवशी मग मी चौथ्या दिवशीपासून ठरवलं आता कुठे पण होते काय पण होते मी आता रेडी आहे असं. ठीक आहे. आता मला एक गोष्ट अजून विचारायला आवडेल की तुमची ड्रीम प्लेस कोणती आहे? म्हणजे निखिलने उद्या सांगितलं की चल बंटी आणि सुमित दादा तुम्हाला कुठे चढायचं, तुम्हाला काय खेळायचं आहे, तर मग तुम्हाला कोणत्या ड्रीम प्लेसला जायला लागेल? पहिला आपण ह्याला विचारूया जाडियाला. प्लेस असं काही नाही, मला तर बेसमध्येच खेळायला आवडेल. कारण का बेसमध्ये चांगली जागा वाटते मला. दगड बनवून आता मी एवढी वर्ष बेसमध्ये खेळलो. आता मला थोडं वर खूप वाटतंय असं की एक लेवल 2 लेवल. अरे मी ही निखिलला एक हिंट देतो म्हणजे पुढच्या वर्षी होईल तुमचं काम. तर मी त्याला पर्सनली पण बोललो निखिलला की मला एकतर वरती ट्राय करायचं आहे. बरोबर. तर तो बोललाय की करू आपण या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी. त्याच्यासाठी तू काम करतोय? हा मी करतोय काम. मी माझ्या फिटनेसवर थोडं लक्ष दिलंय. थोडं वेट कमी करतोय. थोडं बॉडीचे म्हणजे आपण जे इनर हे असतात मसल असतात, कोर मसल, ते स्ट्रॉंग करायला बघतोय जेणेकरून थरात वेट खाऊ शकतो. कारण जमिनीवर वेगळं असतं आणि वरती थर वेट खाणं वेगळं असतं. तर तुमची ड्रीम प्लेस? माझी अशी ड्रीम प्लेस असं नाही, पण माझा असा एक फेवरेट प्लेयर आहे प्रज्वल. प्रज्वल म्हणजे बेसमधला प्रज्वल नाही, आपला एक्का. तो मला खूप फिअरलेस वाटतो एकदम. म्हणजे त्याला बघतो ना मी, म्हणजे जेव्हा मी बाहेर असतो आपली दुसरी ट्राय चालू असते आणि तेव्हा तो वरती जातो ना, त्याच्या डोळ्यामध्ये असा एकदम वेगळाच ॲटिट्यूड वाटतो मला, दिसतो मला तो याचा. आता माझी ड्रीम प्लेस तर म्हणजे बेस आहे, बेस सांभाळणं हे मला. प्रज्वलचं नाव घेतलं तर मग मला अजून एक गोष्ट आठवली
की आपल्या इथे आपण तुमच्या इथे एक शिबिर भरवलेलं माहिती आहे तुमच्या एरियामध्ये, त्यावेळेला तू एक वरती जो हंडी फोडली त्यावेळेचा एक्सपिरियन्स तुझा कसा हे पण मला हल्लीच हे केलं गौरवने वगैरे, अरे काय नाही तूच जा. नंतर त्यांनी मला नाही अरे अक्कू बिक्कूने पण फोडली असं काय सांगितलं सगळ्यांनी मला की अरे नाही तू जाऊ शकतो. आणि नंतर मी तिसऱ्या थरावर जाऊन हंडी फोडली, पण मी थरातच गेलो नाही. विचार आपला मुलगा त्याच्या शिडीवरतीच मी उभा राहून कसा बसा बॅलन्स केला आणि आपल्याकडे जसं होऊ शकतं. मी असं कुठे बघितलं नाही आजपर्यंत की एवढा मोठा चौथ्या थरावर बबलू दादाने हंडी फोडली वरती, आपल्याकडे फोडली आहे बरेच जणांनी वरती. आणि नंतर मला माझ्या स्टुडंट्सने दाखवलं की आपल्या आर्यन्सच्या ह्याच्या युट्यूब चॅनलवरती पण पोस्टेड आहे. तर मी बोललो हा एवढ्या जणांनी बघितलंय मला. ठीक आहे. आता मी अजून विचारतो की लग्न कोणाचं झालं तुमच्यापैकी? गौरव माझं झालं. लग्न झालंय. मग लग्ना आधीची दहीहंडी कशी होती आणि लग्नानंतरची दहीहंडी कशी आहे तुझी? एवढा फरक नाही पडला, फक्त कसं आहे आधी आईचं खायचं, आता बायकोच्या. बेनिफिटच झाला थोडा, कारण पहिला आई काहीतरी बनवून ठेवायची, आपण रात्री मी घरी जाऊन खायचो. आता आई तेव्हा आईला मी सांगायचो झोप तू जागे नको राहू, तर आई मला काहीतरी बनवून ठेवायची, मग मी केल्यावर खायचो. आता बायको जागी असते, आई झोपली असते पण बायको नाही झोपत नाही, जागी असते, ती वाढते सगळं हे करते. म्हणजे उलट बेनिफिट आलं. चांगली गोष्ट आहे. लकी वन. आणि आपले आता बेसचे 3च खेळाडू आहेत, तर तुमचे सहकारी इकडे नाही आहेत, तर त्यांच्यासोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे कसे तुम्ही क्रिएट करता जेव्हा बेसमध्ये उभे राहता तुमचं बॉन्डिंग? बेसमध्ये मी जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा चालू झालो यायला, तेव्हा माझ्याबरोबर मुन्ना होता, अभिवरे होता आणि बंटी गुजर होता, साहिल गुजर. त्यांच्याशी एकदम चांगलं बॉन्डिंग झालं माझं, कारण आम्ही 3 जण एकत्र राहायचो, मी, साहिल गुजर आणि अभिवरे, आणि या साईडला मुन्ना असायचा माझ्या. तर आमचं एकदम माझं त्यांच्याशी तिघांशी एकदम चांगलं बॉन्डिंग झालेलं, एकदम चांगलं. आणि नंतर मग ह्याचं आपल्या साहिल गुजरचा ॲक्सिडेंट झाला होता, बाईक ॲक्सिडेंट. त्याच्यानंतर तो मग त्या प्लेसला नव्हता. त्याच्यानंतर मग हा आला त्याने त्याची जागा घेतली, आणि ती जागा खूप क्रुशियल होती कारण मी स्वतः पण त्या जागेत राहायचं ट्राय केलं, पण तिथे जो लोड येतो ना तो पूर्ण थरात कुठेच येत नाही. पूर्ण थरात सगळ्यात जास्त लोड कुठे असेल ना तर ह्याच्या प्लेसला आहे. सगळ्यात जास्त लोड असं मला तरी वाटतं. हा, सगळ्यात जास्त लोड पूर्ण थरात कोणावर नसेल ना तो ह्याच्यावर आहे. आणि ती जागा एकदमच हे होती, ती ह्याने स्वतःच्या जिद्दीवर घेतला. म्हणजे मी पण जिद्द केली होती, पण कुठेतरी मी कमी पडत होतो, माझी बॉडी कमी पडत होती की नाही, बॉडी साथ देत नव्हती तेवढी. पण हा आला आणि ह्याने ती जागा घेतली आणि टिकवून ठेवली एवढी वर्ष, आणि त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन. म्हणजे भारीच. ठीक आहे. आणि अजून मी आता एक थोडं टेक्निकल क्वेश्चन विचारेन तुम्हाला, कारण का आम्ही आता वरती असतो तर आम्हाला पण थोडं वाटतं की यार हे लोक कसे राहत असतील, कारण तो वरती पण एवढा लोड असतो, जीव जात असतो. तुम्ही कसे राहता खाली तुम्हाला माहिती बाबा, पण तुम्ही मग ते मॅनेज कसं करता? म्हणजे आता एका ट्राय नंतर मग तुम्ही जागा प्लेस चेंज करता किंवा दुसरा खांदा घेता, कसं मॅनेज कसं करता? प्लेस तर नाही कधी चेंज करत आम्ही. ओके. जर कोणी ऍब्सेंट कोण असेल सबस्टिट्यूट असेल तर त्याच्या जागी आम्ही जागा स्वतःची. ऍक्च्युली तेच बरं पडतं, बिकॉज आपल्याला त्या जागेची प्रॅक्टिस पण होत असते आणि सवय पण होते. सारखं चेंज करत राहिलं तर मग असं ना ह्याची प्रॅक्टिस होत आहे ना त्या जागेची, असं होतं. प्रेशर आल्यावर काय डिस्कशन होतं तुमचं इंटरनली आतमध्ये? हा, डिस्कशन होतं किंवा एकमेकांना शाबासकी देणं, बूस्ट करत राहणं हे होत असतं. कधी कधी जास्त लोड येतो कोणावर, ते पण समजतं की त्याच्या श्वासावरून. किंवा कधी विनू असतो बाजूला, माझ्या विनूच्या समोर लखन असतो, माझ्यासमोर प्रज्वल असतो. असं वन साइड लोड जातो तेव्हा एकदम एक्स्ट्रीम लेवल येते तेव्हा होतं तसं. पण त्याला थोडं सजेशन देतो की तू असं पाहिजे. म्हणजे कोण ना कोण प्रत्येकाला असं शाबासकी देत असतं, शाबास शाबास, बरोबर आहे, बरोबर आहे. चालू असतात, इथे हात ठेव, बरं पडेल, इथे हात, इथे पकड तू, असं पकड, असं पाय कोऑर्डिनेशन चालू. हो, खूप खूप कंटिन्यू चालू असते. ठीक आहे. मला अजून एक गोष्ट कळली तुमच्याबद्दल की सर जेव्हा प्रॅक्टिसला येतात तेव्हा सेंट घेऊन येतात, त्याच्या मागचं तर झालं असं की जेव्हा अगेन 2000 एक्सपिरियन्सेस भरपूर मिळाले, तेवढ्या काय सांगू तेवढं कमी आहे. तर 2022 मध्ये जेव्हा 2022 मध्ये जेव्हा मी
पहिल्यापासून यायला लागलो. तर मग मी असं ते ठरवून आलो की घेऊन येणार आहे वगैरे. तर मी बोललो सुमडीत आणणार. आणि कारण का मला ते 2-4 दिवसांनी प्रॅक्टिसमध्ये 30 जर्सी वापरणार तर ते जरा वास वगैरे येत असतो आणि एकदम जवळच असतात सगळे, त्यामुळे असं तो वास नाही यायला पाहिजे. आपण जेव्हा आपल्या जागेवर इथे करायचो प्रॅक्टिस तेव्हा खूप आपल्याला तुम्हाला माहिती एकदम एकदम हिट व्हायचं, सगळ्यांना गरम व्हायचं खूप. आणि त्यामुळे थोडं हे व्हायचं, सफोकेशन सारखं व्हायचं. एक्झॅक्टली. आणि बेस सुटला तरी त्यातनं गरम असं एकदम हवा यायची. रिलॅक्स थोडंसं एक रिफ्रेशमेंट म्हणून आम्ही ह्याने चालू केलं ते आणायला. मला तो एमबीपीवरचा देऊ काय तो टाइमर करतो ना, पण त्याने एक पॉझिटिव्ह वातावरण पण तयार झालं एकदम. बरं वाटलं. हा ठीक आहे चालेल. आणि अजून एक क्वेश्चन. आता मी जसं पहिल्या इंट्रोमध्येच तुम्हाला सांगितलं की तुम्ही असे प्लेअर आहात की ते कोणत्याच फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये कधी दिसत नाही. तर घरचे किंवा तुमचे जे मित्रमैत्रिणी वगैरे आहेत ते तुम्हाला कधी बोलत नाही काय, अरे का वरती जा काहीतरी आम्हाला दिसू दे फोटोमध्ये? माझी वाईफ बोलते की तू कधीच कुठल्या ह्याच्यात दिसत नाही, तुला मी शोधत असते. ती म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपल्या प्रत्येक फोटो मध्ये ती मला शोधत असते मी कुठे दिसतोय. बरोबर. पण एकदम रेअरली कधीतरी दिसतो मी, म्हणजे कुठेतरी वरती बघतच असतो किंवा असं किंवा जर आपलं घेर लावताना जर कोणी फोटो काढला असेल स्टार्टिंगला तर आम्ही दिसतो असं. तर ती नेहमी बोलते. तुम्हाला कधी असा एक्सपिरियन्स आलाय? प्रो मध्ये तर आता प्रोमुळे दिसलो गेलो. एंट्रीला सर दिसले. आणि नंतर मग असं काय मला वाटत नाही की अरे दिसलंच पाहिजे वगैरे असं. आपला आर्यन्स दिसतंय ते मोठी गोष्ट आहे. ऍक्च्युली मी पण कधी असा विचार नाही केला. आता बायको बोलते म्हणून ते समजलं मला की हा बाबा मी फोटो दिसत नाही. ठीक आहे. तुमचे कधी स्टुडंट्स वगैरे तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्यात काय कडून? म्हणजे तुमचं क्लासेसमध्ये डिस्कशन होतं का? अरे खूप म्हणजे हंडीच्या वेळेला पोरं आहेत का तुमच्या क्लासमध्ये? हा तसंही आहे. म्हणजे आपल्या जोगेश्वरीमध्ये इतकी मंडळ आहे तर कुठं ना कुठं असं म्हणजे ते हंडीच्या वेळेला तर म्हणजे आता जेव्हापासून मी जायला लागलो तेव्हापासून हंडीला, अगोदर म्हणजे 2019 पर्यंत असं काय माहोल असं क्लासमध्ये असं काय नसायचं. आणि मी जरा माझी टीचिंग ती अशी अपडेटच ठेवतो कधी पण, म्हणजे जे जोक येतात ते जोक टाकतो जे अगोदरचे नाही. त्यामुळे मग त्या हंडीच्या वेळेला मी हंडीचं असं बोलतो, एक्झाम्पल्स पण देतो. म्हणजे जसं मॅनेजमेंट शिकवत असतो तेव्हा डिव्हिजन ऑफ वर्क आहे, पॉईंट शिकवत असतो तेव्हा हंडीचं एक्झाम्पल देतो की असं वर्क डिवाइड करतात, त्यामुळे असं थर प्रॉपर रचले जातात. मग हे पण असं ते खूप भारी म्हणजे माहोल पण चांगला असतो. आणि आता मुलांना पण कळलं की हंडीच्या दिवशी आता सुट्टी तर असणार 100%. कारण का मी जातो इव्हन आणि प्रोमुळे त्यांना पण माहिती आहे की आता प्रोच्या दिवशी काय चल सुट्टी आहे काय, असं नाही. असं फुल म्हणजे चांगला माहोल असतो पूर्ण. निखिल, तू एवढा लांबून येतोस प्रॅक्टिसला, तर तुझ्या घरच्यांची कशी रिॲक्शन आहे? आपली प्रॅक्टिस खूप लेटपर्यंत चालते, 12:30-1 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालते आपली. मग त्यानंतर तू घरी जातोस एवढा लांब परत, तर मग घरच्यांची काय रिॲक्शन असते तुझ्या? घरच्यांचं असं काय नाही, घरच्यांचा तर सपोर्ट आहे मला. घरच्यांचं काहीच नाही म्हणणं. आणि नंतर मी येतो लांबून, तर मला इथे आर्यन्समध्ये खेळायला आवडतं. याच्या पहिला मी खेळायचो तर तिथे ते गोविंद पदक बंद झालं. तर त्याच्यामुळे मी 2019ला हे आर्यन्स जॉईन केलेलं. तेव्हापासून मी इथे खेळतो. कोणाचा रेफरन्सने नाही, पण कसे सगळे आपलेच मित्र एकाच शाळेतले वगैरे सगळे इथे खेळत होते. त्यांना बघून त्याच्यापेक्षा पहिला तर मी इथे गांधीनगरलाच राहायचो. आमचं थोडं डेव्हलपमेंट मध्ये गेलं त्याच्यामुळे ते मला पंप हाऊसला जावं लागलं. त्याच्यामुळे ते थोडं हे झालं लांब. अजून बाकी सर्व इथे आहे मित्र वगैरे, त्यामुळे मजा येते. पण ऍक्च्युली बोलायचं ना, आपल्या पथकात जी म्हणजे मी बाहेर बघितलंय आणि आपल्या पथकात जी डिसिप्लिन बोलतात ना, एक शिस्त आणि एकदम डेडिकेशन असतं प्रत्येकाचं, ते आपल्याकडे थोडं म्हणजे वेगळ्या लेवलला आहे असं दिसून येतं. त्यामुळे आपल्याकडे येतात ना ते आपल्याकडेच राहतात. ऍक्च्युली मी पण असंच पुढे सांगेन की मी हंडी फक्त म्हणजे एन्जॉय मजा करायला याच्यासाठी आलेलो. पण सगळे आपल्याच लेवलचे एक आपल्याच एजचे.
पण मग इकडे आल्यानंतर मला डिसिप्लिन एक पाईप इकडे आल्यानंतर मला समजलं रे नाही अरे हे आपल्यापेक्षा थोडे कमी एजची पण मुलं आहेत, आपल्याला जबाबदारी घ्यायला लागणार, रिस्पॉन्सिबल राहायला लागणार आणि डिसिप्लिन. रिस्पॉन्सिबिलिटी घेताय हा असं दिसून पण येतं आम्हाला. ठीक आहे. ऍक्च्युली बेस मध्ये आहेत ना सगळेच रिस्पॉन्सिबिलिटी घेतात ऍक्च्युली आणि फक्त टाइमवर यायचं सोडून. झालं कोणामुळे हे यायचं मला त्या पॉईंटवर यायचंय मला. हा पण हे कोणामुळे हे वातावरण क्रिएट झालं ना रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं, ते एकच आहे त्याचा माणूस, तो म्हणजे मुन्ना. कारण मुन्ना पहिल्यापासून जे काम करतोय ना सगळ्यांना एकत्र ठेवायचं, सगळ्यांना समजवायचं, प्रत्येकाकडे लक्ष ठेवायचं, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं, हे सगळं आम्ही त्याच्याकडून शिकलो, मुन्नाकडून, त्याला बघून शिकलो. ठीक आहे. अजून एक मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे. सगळी पोरं बोलत असतात की अरे बेस आहे ना आपला लेट येतो यार खूप, म्हणजे आजपासून टाइमवर कधी प्रॅक्टिसला येत नाही, सगळी पोरं जमलेली असतात. अरे निखिल विचारतो बेस आलाय काय, बेस मधले पोरं आले आता 4 टाकले. आमचं माइंडसेट काय झालेलं की बेसची प्रॅक्टिस शेवटला होते, पहिले एकेची प्रॅक्टिस होते, मग मधल्या थरांची, मग बेसची. तर मग हेच माइंड मध्ये असतं, मग आम्ही अरे अजून टाइम आहे लेट आहे. पण आजचं एक्झाम्पल घे ना, पॉडकास्ट साठी पण आम्ही लेटच आलो दिलेल्या टाइमच्या हिशोबाने. सवय लागली आता. तुमच्या या प्रो गोविंदामुळे माइंडसेट काय चेंज झालाय का? हो नक्की खूप. आता तुम्ही म्हणजे आपण आता बघतोय, आपण प्रॅक्टिस करतोय, आम्ही दोघं पहिल्या दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून प्रॅक्टिस आली पहिल्या दिवसापासून येतोय आम्ही. हा पण लवकरच आला, जॉईन झाला, तसे बाकीचे प्लेअर पण खूप लवकरच यायला लागले. म्हणजे होतोय बदल होतोय वगैरे सगळे पहिल्यापासून येतात प्लेअर. कारण ह्यावेळी फर्स्ट टाइम असं झालंय फर्स्ट इयर की बेस वाले पहिल्यापासून प्रॅक्टिसला येत आहेत. त्यातले थोडे एक्सेप्शन आहेत, थोडे काही जण आहेत जे नंतर आता यायला लागले. आणि हा जरा एवढा तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मध्ये शांत दिसत असेल, हा व्हिडिओ मध्ये शांत राहिला पण एक्झॅक्टली हा शांत नसतो. जेव्हा पण बेस मध्ये निखिल बाजूने बोलत असतो की अरे शांत शांत शांत, मी पण बोलत असतो की पहिला मी ह्यांच्याशी बॉन्डिंग होतं. मुन्ना होता माझ्या लेफ्ट साईडला, ह्या साईडला गुजर होता, त्यानंतर आम्ही एकत्र बोलत राहायचो. पण आमचं डिस्कशन वेगळं असायचं, म्हणजे कसं राहायचं थरात, हे ते, तू कसं राहा, मी कसं राहू, हे डिस्कशन. आता काय होतं, ह्या साईडला आपला नैनेश आहे, पकाव, त्याचं नावच आपण पकावत आहे, आणि ह्या साईडला राईट साईडला हा, आणि दोघं एकमेकांना एवढे चिडवत असतात ना, म्हणजे सारखे एकमेकांना चिडवत असतात. आणि त्यांच्यामध्ये माझं फुल एंटरटेनमेंट आहे, माझं मी मध्ये आहे दोघांच्या, माझं फुल एंटरटेनमेंट. मला एकदम मी ह्याच्यात असतो, मला कळत पण नाही कधी थर चढले कधी उतरले. ह्यांच्या दोघांत मी एकदम सगळं विसरून जातो लोड. आणि चालूच असतं. माझ्या समोर आहे प्रज्वल, त्याला मला शांत करायला लागतं की सारखं तो कधी पण एक्साइटमेंट मध्येच असतो तो कधी. बेस मध्ये खूप बडबडे पण आहे, खूप. अरे निखिल बाजूने बोलला ना आतमध्ये शांत राहा, बेस मधून आवाज तो ह्याचाच येत असतो आवाज. आणि ना बाहेर बघत असतो त्यावेळेला, आणि स्टार्टिंगला ना मला कळलं ह्याचं नाव निखिल आहे ना, तर मी ह्याला हाक मारलो, ए निखिल. तर मग हा निखिल बघायचा, आपला कोच बघायचा माझ्याकडे, म्हणून मी ह्याला बोलायला लागलो जाडिया नाव ठेवून टाकलं. ठीक आहे. आणि अजून एक क्वेश्चन की म्हणजे बेसमध्ये राहायला मुलं थोडी घाबरतात. म्हणजे आता इफ सपोज तुझ्याच DST सारखा कोण दिप्पाड मुलगा असेल, तो पण घाबरतो कधी कधी इव्हन की बाबा बेसमध्ये नाही, कारण का तिकडे भरपूर लोड असतो. तर त्यावेळेला तुम्ही त्या मुलाला अप्रोच कसं करता, की मनवता कसं की बाबा तू ये बाबा राहायला, की तू राहू शकतो. हा थोडं त्याला मोटिवेट करायला लागतं प्रत्येकाला की ती वेळा पण होता की काय नाही एवढा लोड नाही रे. त्याला पहिला थोडं कमीच लोड द्यायचा की हा चल, तो पण बोलणार हा ठीक आहे रे, एवढा लोड ठीक आहे. मग हळूहळू वाढवत ती खांद्याला सवय होऊन ते वाढत जातो. मग अशी कोणती पोरं तयार केली का तुम्ही, म्हणजे असं म्हणजे माझं काय बोलत होता आणि आता बाबा एकदम परफेक्ट राहतो लोड मध्ये. आता पकावबद्दल आपण बोलवतो, पहिला तयारच नव्हता राहायला. तो एक पहिले जेव्हा आला 2 वर्ष तो असंच होता, फक्त शिडीला वगैरे असायचा कुठेतरी मागे म्हणजे सपोर्टला असायचा. त्याला मी बोलून नाही तो राहू शकतो, एकदा राहून तर बघ करून तो राहायला प्रॅक्टिसला. मग हळूहळू लोड मा नंतर त्याला पण मजा यायला लागली, त्याला पण हे वाटलं की हा चल काहीतरी करतोय आपण. तर तो एकदम मोटिवेट झाला आणि तो आता चांगला खेळतो, प्रश्नच नाही. पॅकिंगची मुलं किती सपोर्ट करतात तुम्हाला बेसमध्ये? पॅकिंगचा माझा जेव्हा फर्स्ट इयर होता ना, माझा माइंडसेट तर पहिला तर निखिलने क्लिअर केलेला की नाही बरोबर तू राहू शकतो. आणि त्याच्यानंतर मग माझ्यासमोर पॅकिंगला वेदांत होता, जो आता आपल्याकडे
वरती खेळतो. हां, म्हणजे त्याचा आणि माझा पण किस्सा झालेला. आपण 2022मध्ये प्रो खेळल्यानंतर एक हंडी फोडायला गेलेलो. 7 प्रो खेळलो आपण मैदानातला. हां, आणि त्यांच्यानंतर आपण हंडी फोडायला गेलो 7 थरावरती हंडी. हां, तर त्याच्यामध्ये वेदांत आणि माझ्यासमोर होता आणि मे बी कोणतरी वेगळं वरती गेलेलं. तेव्हा एक्सपिरियन्स असा झाला की इकडे पाय ठेवायच्या ऐवजी इथे पाय ठेवलेला आणि मग पूर्ण हंडी वगैरे फोडून, आपल्याला हंडी मिळालेली ती हंडी वगैरे फोडून, सिल्वर कलरची ट्रॉफी होती आपल्या, सिल्वर कलरची ती हंडीची ट्रॉफी होती ती, ते होते. तर मग आता माझ्यासमोर पॅकिंगला, म्हणजे पॅकिंग असं नाही, त्याच्यावर पण पाय असतो, प्रज्वलवरती असतो. तो पण खूप म्हणजे चांगला खेळतो बेसमध्ये. आणि असेच असून नवीन मुलं पण आली आहेत यावर्षी बेसमध्ये. पियुष म्हणून आहे, कार्तिक म्हणून आहे. कार्तिक पण ह्याच वर्षी आला ना. हा, म्हणजे तो आपल्याकडे आहे पहिल्यापासून, पण बेसमध्ये तयार केला त्याने. सुमित दादा बोलला त्याच्यासमोर प्रज्वल असतो, माझ्यासमोर विनीत होते, कारण बाजूला अभिजित वरे. हा, आणि अभिजित वरे खूप जुना प्लेअर आहे. मस्त आहे की त्याच्यावरती पण एक वरचा पाय असतो, पॅकिंग वाल्याचा पाय असतो, पण तो व्यवस्थित पॅकिंग देतो. पॅकिंगच्या बाबतीत त्याला विनीत होते करत पाहिजे, तोच लागतो. त्या दोघांची बॉन्ड झाला, बॉन्डिंग झालं. दुसरं कोण त्याला चालत नाही ना, तो नसेल ना, नको मला पॅकिंग नको, असं आहे. पकडण्याची पद्धत वगैरे त्याची व्यवस्थित आहे, एकदम जुट्टी आहे. पण आपल्याकडे जुना प्लेअर 4 मध्ये वगैरे पण खेळलेला आहे. आणि विजू म्हणून आपल्याकडे गेल्या वर्षीपासून यायला लागला मुलगा. तो पण जसं गौरवने मगाशी सांगितलं की ह्याच्यावरती, तर मला पण वाटतं की त्याच्यावरती खूप जास्त लोड असतो आणि तो खूप छान खेळतो तिथे. 2 पाय आहेत त्याच्या खांद्यावरती पण, दोन्ही खांद्यावरती पण. हा, ठीक आहे. मला तुमची एक स्ट्रॅटेजी जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे कॅल्क्युलेशन कसं होतं जेव्हा तुम्ही 7 थर लावायचो, आपण 7 थर लावायचो त्यावेळेला बेस कसा असायचा, आणि नंतर मग 8 थरच्या वेळेला बेसमध्ये काही चेंजेस करायला लागले का? हा, त्यावेळेला 2 वेगवेगळ्या प्रकारचे 8 थर लावले आणि त्यावेळेला 2 वेगवेगळ्या प्रकारचे बेस होते. मग त्यासाठी आपल्याच मुलांनी स्टडी केली, आपल्या कोचने खूप वेळ स्टडी केला आणि वर्षभर तो अभ्यासच पूर्ण म्हणजे आपल्या कोच बद्दल तर काय अभ्यास केला कुठे आपण खास त्याच्यासाठी 2 दिवस घालवले आहेत की बेस कसा वेगळा कसा करायचा, कशा प्रकारे कोण कुठे उभं राहील, कोणाचा पाय कुठे येईल, कोण 2 पाय खाणार, कोण 1 पाय खाणार, हे सगळं पुढे मागे कोणाचे पाय येतील, कोणाचे स्ट्रेट येतील, ते सगळं खूप सगळं डिस्कशन त्याच्यात 2-3 दिवस त्याच्यात घालवले फक्त बेस सेट करण्यासाठी. म्हणजे प्रॅक्टिस नंतर पण आम्ही थांबलो त्याच्यासाठी, म्हणजे खूप तो पण एक्सपिरियन्स आहे. असा होता की फक्त बेसच लावण्यात गेला, प्रॅक्टिस झालीच नाही, असं झालेलं. ओके. आणि अजून एक म्हणजे आता तुम्ही आता एवढा लोड खाता, एवढा वेळ खाली, म्हणजे सगळ्यात जास्त वेळ लोड कोण खात असेल तर तो बेसच आहे ऑब्व्हियसली, कारण का त्याच्यानंतरच बाकीचे सगळे थर लागतात आणि नंतर मग ते लोड खातात, बरोबर ना? तर मग त्यामुळे काही हेल्थ इश्यूज वगैरे तुमच्या आयुष्यात काय असं काय आहे का आतापर्यंत? नाही, असं कृपेने असं काय अजून तरी झालं नाही. कधीतरी जास्त लोड येतो तेव्हा खांदा थोडा दुखतो, मसल पेन होतो, थोडंफार म्हणजे असं मेजर इश्यू काय होत आपला खेळत तसा आहे, कुठेतरी होतं असं जास्त लोड वगैरे आला तर. पण बाकी मेजर इंजरी अशी मला तर वाटत नाही कोणाला आजपर्यंत झाली आहे बेसमध्ये. ओके. ठीक आहे. आणि असं इंजरी तर म्हणजे कोणताही खेळ घेतला तर होऊ शकते, जसं की क्रिकेटमध्ये पण आपण बघितलं तर फील यूज, तर त्याच्यामुळे तो डेथ झाली त्याची. तर असं पण म्हणजे असं नाही की जरुरी की हंडीमुळे जास्तच इंजरी होते असं नाही. आमचा कोच आम्हाला हे सांगतो की पडताना पण टेक्निक सांगतो तो, पडतानाची पण त्याने टेक्निक सांगितलेली आहे की ना असं नाही, इम्पॅक्ट कमी झाला पाहिजे. म्हणजे जेवढं आमची मुलं जी आहेत, जर निखिल जेवढं सांगतो त्याचं 70% ऐकलं अजून तरी पण भरपूर अजून चांगलं आम्ही खेळू शकतो. वरच्यांना तो शिकवतो की कसं पडताना पण कसं बॉडी आतमध्ये आणायची, ते खूप म्हणजे आम्हालाही सांगितलंय की गेअर सोडायचा नाही, पडताय तर तुम्ही स्ट्रॉंग राहा, म्हणजे रिंग सोडा, वरती बघू नका, वरती नाही बघायचं, कारण तोंडावर कोण पडलं तर तोंडाला लागेल. परत जीभ नाही काढायची बाहेर, तोंड बंद ठेवायचं किंवा जीभ हे चावली जाईल, असं म्हणजे असं काही गोष्टी. स्टार्टिंगला मी माझ्यावरती लोड यायचा तेव्हा मी डोळे बंद ठेवायचो, मग तेव्हा मला मुन्नाने सांगितलं नाही डोळे बंद नको ठेवूस, पण मी ह्याला बघ, माझ्यासमोर हा असतो,
हा एकदम असंच असतो फुल. आपल्याला निखिल सांगत असतो की नेहमी, म्हणजे जसं की नख कापून या, हातात कडे घालू नका, हातात वॉच घालू नका, चेन घालू नका, आणि ह्या गोष्टी खूप तशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एक्झॅक्टली खूप महत्त्वाच्या. मला असं नक्कीच वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा बाकीच्या मंडळांना सुद्धा नक्कीच फायदा होईल. हो बरोबर समज. आणि ह्या गोष्टी आपणच नाही रे, कारण कधीतरी केल्या पाहिजे, फॉलो केल्या पाहिजे, बाकी काय नाही. थर पडतातच, म्हणजे कधी ना कधी काहीतरी इन्सिडेंट होतो आणि थर पडतात. बरोबर. त्यासाठी आपण रेडी राहायला पाहिजे की त्याचा इम्पॅक्ट, जसं आपला कोच सांगतो निखिल की इम्पॅक्ट कमी झाला पाहिजे, तो त्या प्रकारे. आणि एवढ्या वर्षांमध्ये जेव्हा आपण म्हणजे बघितलंय की काय आपण खेळणार तर कधी ना कधी पडणारच, काय ना काय तर होणारच. पण मी जास्त तर पदकांमध्ये कधी गेलो नाही, पण आपल्या पदकामध्ये जी खेळाडूची काळजी घेतली जाते ती खूप मला म्हणजे मी खूप लकी समजतो की मी आर्यनचा हिस्सा आहे. खूप म्हणजे काय, जेव्हा पण इंजरी बघितली आहे, जो अप्रोच आपण कोच पण बोलतो की मी घरी येतो सोडायला, म्हणजे असं नाही की एकटं जाऊ देत किंवा काय, पूर्ण ते मला खूप म्हणजे चांगलं वाटलं एकदम. आणि हा खेळ देवाणघेवाणचा आहे, आणि ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टी तर खूप मॅटर करतातच. ऍक्च्युली आपल्याकडे ती गोष्ट आहे, खूप जास्त आहे. जरा जरी लागलं तरी जरा म्हणजे अक्षरशः हे होतात, एखाद्या त्याच्या सेवेला लागतात, ऐकर हवा घाल, पाणी द्यायला, पाट्याची फ्री कर. आणि आपली मॅनेजमेंट तर बेस्टच आहे. कदाचित आपली सगळी खेळतानाची पण मॅनेजमेंट, कारण का आपलं ग्राउंड पूर्वीचं ग्राउंड आपलं खूप छोटं, त्या खेळताना पण आपण मॅनेज करतो. आणि बाहेरची मॅनेजमेंट ती तर उत्तम आहे. मला मी तर फॅन आहे त्याचा, म्हणजे खूप मला आवडतं. आपल्याकडे जशा गोष्टी हंडीच्या बाबतीत आपल्यात चालतात तर मला खूप चांगलं वाटतं. म्हणजे आता मी तर खूप कनेक्ट झालो आहे 5 वर्ष झाली तर. आणि अजून मला सांगायला आवडेल इकडे की डिसिप्लिनबद्दल, म्हणजे माझा पर्सनल सांगतो मी, की मी असं नाही की मी खूप लेझी आहे, मी आळशी आहे खूप. मी फक्त लेक्चर्स घेतो, आणि मी म्हणजे अजूनही मला आई कधी कधी भरवते सुद्धा. खूप. पण मी असं नाही समजलेलो की मी कधी एवढा डिसिप्लिनने जाईन प्रॅक्टिसला, की एवढं मी मनावर घेईन. सो मला माझा माइंडसेट पहिला तर निखिलने खूप क्लिअर केला की नाही असं आहे. आणि त्याच्या म्हणजे त्याने नंतर मग असं पर्सनली तर सांगत नाही राहिला, पण ते बघून ऑब्झर्व करून मला खूप आवड निर्माण झाली. आणि आता तर मग मी खूप इंटू झालो त्याच्यामध्ये. अदरवाईज मी हा पॉडकास्ट मी यावर्षी मिटिंगला सुद्धा आलो, मी कधी आलेलो नाही, यावर्षी मिटिंगला आलो. आणि आपल्या पदकाचं असं आहे की हंडी संपल्यानंतर पण आपण असे उपक्रम राबवतो, जशी ही क्रिकेट लीग आहे. त्याच्यानंतर मग अजून पबजी पण खेळले आपले हे मुलं. अजून रक्तदान हा. आणि रक्तदानमध्ये आपण आर्यन्स वी आर युनिक. आमच्याकडे जे दिलं ना बॅग्स, मला खूप मला घरी पण मला बोलले रे मस्त आहे रे, रक्तदानला हे मिळालं तुम्हाला असं. बाकीकडे काय एकदम रिटर्न गिफ्ट म्हणजे खूप जण ती बॅग घेऊन येतात जिम मध्ये. नाही आता आम्ही पण ऑब्झर्व केलंय की मुलं प्रॅक्टिसला, आणि ह्याच्यामुळे ना मी मला असंच वाटतं मी हंडीतच आहे गेल्या वर्षीपासून, म्हणजे ह्या वर्षी असं झालंय ना की मी पूर्ण तसंच आहे. कारण का मी कनेक्टच राहिलो ना. ही टुर्नामेंट झाली, ओरमची टुर्नामेंट आली. अरे ओरमच्या टुर्नामेंटला तर माझी ग्रॅज्युएशनची एक्झाम चालू होते, मी पेपर जाऊन त्यांना पण घेऊन आलो, चल जरा बघून येऊया. असं झालं. दरवर्षीच होतं हे, पण ह्या वर्षी मीटिंग झाल्या, असं इव्हेंट चालूच असतात काही ना काही, त्यामुळे आपण कनेक्टेड रोज भेटतोय, हे चालू आहे ते चालू आहे. आणि प्रोमुळे सुद्धा गेल्या वर्षी कसं झालं, सिलेक्शनला जा तो एक दिवस मजा आली, मग परत प्रोच्या दिवशी मजा, मग परत हंडीच्या दिवशी मजा. हे पूर्ण एकदम मस्तच झालेला, एकदम फुल. आणि त्याच्या अगोदर मला आठवत आहे पूर्ण की आपण त्याच्या अगोदर प्रोच्या आदल्या वर्षी, म्हणजे जेव्हा 2022 म्हणजे मैदानात जेव्हा प्रो वगैरे होतो, तेव्हा आपल्याला ना आपल्या पथकाचं नाव ना मजासवाडी घेत होते. कारण की आपल्याकडे मजासवाडी मागे, पण प्रोमुळे प्रोच्या इम्पॅक्ट एवढा आहे की आता आर्यन्समुळे तेवढा सन्मान मिळतो आपल्याला. म्हणजे सरनाईक साहेबांकडे पण आपल्याला तसं मिळालं, किंवा अविनाश दादाने आपल्याला बोललं की नाही योग्य खेळाडूंना ती मी अजून पण सांगू शकतो. तुम्ही पूर्ण वेळ बघितलाय ते मनसेजी दहीहंडी पूर्ण, तर 9:13 आपली एंट्री होते. ते पण बघितले, पण मला लक्षात आहे की आपल्याला असं हे केलं आहे. एक्झॅक्टली.
ठीक आहे, त्याचा फायदा होतोय आपल्याला कुठेतरी नक्की. म्हणजे जेव्हा मला अजून एक असं वाटतं की मला कसं 2019 मध्ये पथक तर भरपूर अगोदरपासून चालू झालं आहे, पण मला असं जाणवलंच नाही की मी नवीन खेळाडू आहे. मला असं वाटतं की नाही, जेव्हा पुराणा पॉडकास्ट बघितला ना, म्हणजे पुराणा म्हणजे ह्याच्या अगोदरचा पॉडकास्ट जेव्हा बघितला ना मी, तेव्हा मी पण माझंच आहे एकदम म्हणजे मी पण अगोदरपासूनच आहे, अगोदरपासूनच आहे. नवीन मुलं जरी वाटणार नाही, नवीन आला ना तरी तो आपल्यातलाच त्याला करून टाकतो. एक आम्ही क्रिकेट खेळत होतो, ते एक मुलगा होता, मी आणि गौरव, त्याला अरे तू येऊन तर बघ आमच्याकडे, येऊन तर बघ फक्त, मग तू कुठे जाणारच नाहीस दुसरीकडे. असं आम्ही एकदम ह्याच्याने बोलतो, कॉन्फिडन्स तू परत जाणारच नाही. चालू आहे आपला, तू एकदा जाणार नाही. त्याच्यानं मला अजून एक गोष्ट क्लिक झाली, बंटी मी तुला विचारेन की सरांची एक सिग्नेचर पोज आहे की काय झालं की नंतर येऊन जादू की झप्पी देतात, त्याच्याबद्दल मला थोडंसं सांग ना. ऍक्च्युली आम्ही असं आमचं एकदम खास बॉन्डिंग आहे, एकदम जास्त जवळचे आम्ही. म्हणजे मी माझ्या सगळ्या गोष्टी त्याची शेअर करतो, एवढं आमचं बॉन्डिंग आहे. तसं तो पण मला करतो, मी पण. म्हणजे जे कोणालाच नाही माहिती त्याला माहिती आहे माझ्याबद्दल, असं सीन आहे. तर आम्ही ते पहिल्यापासून आमचं तसं आहे की काय फील झालं की लगेच आम्ही मिठी मारतो. असे खूप आमचे आहे सीन की अजून आठवलं तरी रडायला, म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आमच्या, की आम्ही जरा जरी काय वाटलं ना एकमेकांना, आमचं सेम फिलिंग होतं, सेम फिलिंग. म्हणजे तो जे फील करतो तेच मी एकाडा, आणि हे नेहमी होतं की आम्ही दोघं एकाच टायमाला सेम फील करतो आणि आम्ही मिठी मारतो. हे माझ्याबरोबर पण झालं, माझं ट्रायल लागून झाली, सर आले समोर, ये बाबा सक्सेस. आम्ही एक सांगतो की तिघांचा आमचा एक सिग्नेचर झालाय. मी, आपला सुमेश कदम आहे आपला खेळाडू, आणि सुमित, आम्ही तिघांनी मिळून आहे ना असं आम्ही एकमेकांना हे करतो आणि असं तू ये जरा सुमेश बन, आणि आम्ही असं म्हणजे कोणतीही ट्राय लागायच्या, म्हणजे ट्राय खेळायच्या अगोदर मेन ट्राय असते ना आपली, त्याच्या अगोदर हे करतो. म्हणजे तो तिरीत खेळतो तरी पण त्याला इकडे पहिले करून जा, हे करून जा, हे अशा खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तसं मी आहे ना, म्हणजे आपल्याकडे, म्हणजे मी असं सांगताना सांगतो की आमच्याकडे महादेवची जादू आहे. कारण आहे ना की आपली ट्राय लागत असते ना, तेव्हा मागच्या वर्षीचे जेवढे पण व्हिडिओ बघितले ना, हर हर महादेव बाहेरून असं एवढंच ऐकलं तर महादेव. तर मी बेसमध्ये मी तर बोलत नसतो, पण मी ते काउंट करत असतो किती वेळा झालं महादेव, किती वेळा झाला. म्हणजे ह्याचं ना 28-30 वेळा होऊन उतरत होते, पण ना जेव्हा आतिशचा रोपमध्ये हे केलं ते 45 बरोबर, अरे महादेव थांबत का नाही. तसं सीन झाला. बरोबर, त्याचं तुमचं काउंटिंग मी काउंट म्हणजे मग पर्सनली त्या निमित्ताने समजतं पण की हा बाबा 28 वेळा झालाय, म्हणजे 28-30 वेळा झाला, काम 25 झालेलं आहे, आता काय नाही. ठीक आहे चालेल. आणि तुमचं असं बेस सोडून दुसऱ्या थरांच्या मुलांशी कसं कोऑर्डिनेशन, म्हणजे त्यांचं काय कम्युनिकेशन होतं? माझं तर जेव्हा पहिलं वर्ष होतं ना 2019 मध्ये, तेव्हा आहे ना मी ऑब्झर्व केलेलं की मी तर 4-5 दिवसाचा अगोदर प्रॅक्टिसला आलो, पण आपल्याला 2दा थर नाही लागलेली, 2 ट्रायला पहिला. म्हणजे आपण 8ची प्रॅक्टिस हे केलं, ट्राय लागली नाही. सो तेव्हा आहे ना माझं तर जास्त कोणाशी इंटरॅक्शन नव्हतं, म्हणजे कमीच लोक ओळखीचे होते. आणि मग ओमकार आहे ना ठकुरे, त्याला भरपूर म्हणजे सगळे बोलत रे तिरी फाकते, हे होत आहे ते होत आहे. तर मी ना डायरेक्ट तेव्हा आपला सुदर्शनच्या डोसावाल्या, मला अजूनही ती जागा वाटते, त्याला पण माहिती आहे ही गोष्ट, त्याला पण विचारू शकतोस. मी त्याला बोललो बघा तू करत नाही ना, सगळे तुलाच बोलत आहेत, आता तू नाही करून दाखव. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आपण आपले 8 लागले आणि त्याच्यानंतर मग तो पण धावत आला माझ्याकडे, अरे तू बोललाच म्हणून झाला. नंतर मग पूर्ण वर्ष मग तो भेटत, तुझ्यामुळे मी उभा राहिलो म्हणजे माझा मला पण एक आहे की माझ्यावर एवढी वर्ष शर्माचा पाय होता, माझ्यावरच्या थरात माझ्यावरती शर्मा असायचा. आणि लास्ट इयर आपलं थोडे थर चेंज झाल्यामुळे नंतर शर्माचं प्लेस चेंज झाली, मग त्याच्या जागी माझ्या जागेवरती वेदांत आला होता. वेदांत तेव्हा नवीन, म्हणजे तो पहिला ह्याच्या समोर असायचा पॅकिंगला बेसमध्ये, तो फर्स्ट टाइम वरती गेला एकतर. तर तो जेव्हा पण ट्राय लागायची ना, खाली होतो, दादा बरोबर होतं ना पाय, दादा जास्त लोड नाही आला ना दादा, असं झालं सारखं. म्हणजे प्रत्येक ट्राय उतरला की दादा खानदानीट आहे ना दादा, लोड बरोबर होता असं विचारायला. तर मी त्याला नेहमी बोलायचं, तरी नाही मी ओके आहे, तू बिंदास राहा, ओके आहे. नंतर मी त्याला एकदाच बोललो, बघ किती पण लोड टाक, मी उभा राहणार, तू त्याचं टेन्शन घेऊच नको, तू तुझ्या लोडवर लक्ष दे, तू बिंदास किती पण लोड, एक पाय ह्याच्यावर असतो निखिलवर आणि एक पाय,
तो निखिलला पण विचारत असतो की दादा प्रत्येक गोष्ट जेव्हा जेव्हा ट्राय उतरते तेव्हा येऊन तो विचारतो की बरोबर होता ना पाय, की लोड जास्त होता की म्हणजे तर त्याला आम्ही बोललो तू त्याचं टेन्शन आमचं टेन्शन नको घेऊ, तू तुझ्या वरचं टेन्शन की तू कडक उभा राहा, आम्ही तू किती पण लोड टाक आम्ही राहणार उभे. तर तेव्हापासून मग तो हे झालं की हा चल बिंदास, चल दादा बोलतोय ना मी बिंदास लोड टाकू शकतो असं आहे. हे एक डिस्कशन होतं आमचं. आणि आपण आता इंडोर प्रो गोविंदा खेळतोय, तर लास्ट इयरच आपण पहिल्यांदा गेलो, तर तुमचा एक्सपिरियन्स काय आता दहीहंडी आणि प्रो गोविंदा बद्दल? पहिलं तर माझा आर्यन्सला थँक्यू बोलायचं आहे की त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स करायला मिळाला. ओके. आणि नंतर मग जेव्हा निखिलने पण प्रॅक्टिसला सांगितलं की एवढी मोठी हिस्टॉरिकल गोष्ट होते आणि आपणच पहिले होतो, आपलीच हे झालं आणि झालं पण परत ते पण हिस्टॉरिकल झालं की परत आपल्याला दोनदा खेळायला लागला, ते पण झालं. आणि आपण म्हणजे प्रॅक्टिस आपण चांगली केलेली त्यामुळे आपण तो राऊंड क्लिअर सुद्धा केला आणि त्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स पण मिळाला. म्हणजे मला समजलं की प्लेयर्स अजून कसे असतात, स्पोर्टिंगली कशा ह्याच्यात गोष्टी हे पण कळलं. आणि अभिमान तर खूप वाटला की आपल्या घरातल्यांना प्राऊड फील झालं. फर्स्ट टाइम आपल्या टीव्हीत बघता आला हे माझं बरोबर की मला माझं असं लहानपणापासून वाटायचं की मी कुठेतरी टीव्ही कुठेतरी, पण कधी असं आहे ते घरच्यांना पण बघून एकदम आनंद झाला की आपला पोरगा तिथे खेळतोय ऍक्च्युली. आणि एवढा मोठा इव्हेंट पहिल्यांदा होता. आपलं सेलिब्रेशन होतं तेव्हा माझी आई स्वतःहून आलेली. बरोबर. म्हणजे घरच्यांना एक हे झालं की हा आपल्या मुलाने काहीतरी नाव कमवलं, काहीतरी केलं, सपोर्ट वाढला. हा अजून त्यांना आता तर ते बोलतात हा चल नीट जा, काळजी घे. आता मला त्या दिवशी आपल्या मुलांना लागलं तर कोणाला किती लागलं, कसं कोण बरोबर आहे तू विचार त्यांना, आपण असं स्वतःहून पॅरेंट्स सांगतात. म्हणजे आई सांगते की विचार त्याला तू बरा आहे का, असं आहे तसं आहे. माझ्या पकावलं वगैरे आई ओळखते, तुम्ही त्यांना विचार बरं वाटतंय का त्यांना, असं. म्हणजे आता घरचे पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले खूप. तर लोकांचं असं माइंडसेट आहे की बेसमधली मुलं जी म्हणजे जी धष्टपुष्ट लोक आहेत तीच फक्त बेसमध्ये राहू शकतात, तर म्हणजे जे आमच्यासारखी पोरं आहेत ती बेसमध्ये राहू शकत नाही, असं लोकांचं माइंडसेट आहे, कळलं. तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? पहिलं तर बेसमध्ये राहण्यासाठी बॉडीची नाही तर पहिला माइंडसेटची जरूरत आहे. क्या बात आहे. कारण का तेवढं आपल्याला लोड खायला लागतो. तर आपल्याच पथकात एक मुन्ना म्हणून मुलगा आहे आणि तो म्हणजे स्टार्टिंगला माझं इंटरॅक्शन त्याच्यावरच झालं, त्यानेच मला दाखवलं असा उभा राहा, असं पकड. ठीक आहे. तर मुन्ना, तर मी तुला विचारतो ना की म्हणजे जे आता मी ह्यांना क्वेश्चन विचारला की धष्टपुष्टच मुलं राहू शकतात की आपल्यासारखे बॉडी लँग्वेजची मुलं पण बेसमध्ये राहू शकतात, तुझं काय? तू आधीपासून बेसमध्येच खेळतोयस तर तुला काय वाटतं? हा ऍक्च्युली तर कसं आहे, आपण जेव्हा चालू केलं तर आपण 4 थर लावायचो. तर निखिल विनू यांच्यामध्ये मोठा मी होतो. मग आता मोठा आहे तुम्ही खाली राहायला पाहिजे, 4 थर लावले तेव्हा खाली मी होतो. 5 थर लावले तेव्हा पण मग आपली सगळी छोटी मुलं होती वगैरे आले ते सगळे वरती गेले आणि मी खाली होतो. मग तिकडे तो माइंडसेट बनला की बाबा बेसमध्ये मला जमतंय, मी राहू शकतो काही करून. मग तोच पुढे कंटिन्यू होत गेला. 6ला पण आपण गेलो तेव्हा पण मग मी राहिलो, मग 7ला पण पुढे, आणि आता तेच कंटिन्यू होत राहिलं. पण असं म्हणजे मी बॉडीचं मला पुढे वाटलं नाही कधी की बॉडी असायला पाहिजे जे एकदम जाड ते राहतात, तसं नाही. पुढं माइंडचा गेम आहे, शांतपणे खेळलो आपण तर होऊन जातं. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणजे अजून एक आहे तो साहिल गुजर. जेव्हा 6 थर लावले आपण तेव्हा मी बघितलेलं, म्हणजे मी पण प्लेसला होतो तिकडे वेट यायचं, पण तो ज्या प्लेसला खेळायचा तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज खूप हे होती, म्हणजे वीक होती एकदम. तो एवढा हे होता, आता जसा आहे तसा नव्हता. पण तो त्यावेळेला राहिला तिकडे त्या प्लेसला. आणि आधी कसं आहे, मुलं आधी की लगेच रेडी नसतात, कोणी तुम्ही पण बघितलं असेल की ते आधी रेडी नसतात ते करायला. थोडं त्याला बनवावं लागतं की बाबा ये थोडा इकडे राहा ना, हे नाही. पण जेव्हा ते 2-3 वेळा राहतात तेव्हा त्याला कळतं की एवढं वेट पण नाहीये, आपण राहू शकतो हे करून. तर साहिल गुजरला पण आपण तसंच केलेलं. परत अजून आता राज पण होतं, राजची पण आपण बघतोय की बरोबर. त्यामुळे बॉडी लँग्वेज असं काही वाटत नाहीये. पण आता मला बेस आवडायला लागलाय. बॉडी लँग्वेज असं हे नाही. आमची बॉन्डिंग पण तेवढी मध्ये पण आमचं चालू असं काय नाही, एकमेकांना सांगणं.
बेसचा वेगळा ग्रुप आहे ना व्हॉट्सअपचा, त्याच्यामध्ये कंटिन्यू मेसेज वगैरे कंटिन्यू चालू असतं की कोण कसं राहायला पाहिजे, कोण काय करतंय, कोण कुठे चुकतंय, कोण म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, त्याला अजून कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपण ठेवू, म्हणजे तो वेट खातोय जास्त, असं डिस्कशन चालू असतात कंटिन्यू. आणि असं नाही की काय दरवेळेला काय ना काय शिकायला मिळतं, भले जागा असू देत कसं राहणं किंवा ॲटिट्यूड कसा ठेवणं किंवा डेडिकेशन. जसं की मला ॲड करायला आवडेल याच्यामध्ये की जसं मुन्नाने सांगितलं तर मुन्ना खूप अगोदरपासून खेळतो, खूप अगोदरपासून, आणि आता त्याला पण स्वतःला आवडतं आहे खेळायला, आणि तो माझ्या बाजूला असायचा, ठीक आहे. आणि मला सवय झालेली की माझ्या उजव्या हाताला मुन्ना आहे, मग तो जेव्हा नव्हता ना माझ्या बाजूला, दुसरा कोण म्हणजे आपण ट्राय करत होतो, तर तेव्हा मी त्याला जाऊन बोलायचं, अरे तू राहा मला नाही होतं. मग त्याने मला तेव्हा पण सांगितलं नाही त्याला पण खेळू देत. म्हणजे हे अगोदर झालं गेल्या वर्षी. आणि ह्या वर्षी तर अजून मी डेडिकेशन असं होतं त्याच्यासारखं, तर बघितलं मी की त्याने स्वतःची जागा दुसऱ्याला दिली, नाही त्याला खेळू देत, तो माझ्यापेक्षा चांगला राहतोय, मला पण दिसतंय, सो तो तिथे राहतोय तर राहू देत. मग हे पण असा ॲटिट्यूड असणार तर मग आपण जिंकायचंच आहे, जर असं असणार तर एकमेकांसाठी. आणि इट्स ऑल अबाउट युनिटी. आणि अजून एक मला तिथे आवडेल की बोलायला की जसं गौरव मगाशी बोलला की आम्ही दोघंच येत होतो प्रॅक्टिसला, तर निखिल म्हणजे आपला कोच बनणं सोपं नाही, म्हणजे ते बनणं खूप कठीण आहे. आणि असं नाही, मी खूप ऑब्झर्व करतो त्याला पण, की जर मी दिसलो त्याला आणि गौरव दिसला, दोघं दिसला, भले आम्ही बेसचा नाही, बेसचा कोण आलंच नाही, पण तो आम्हाला लोडिंगसाठी तेव्हा आमचा दिवस वाया घालवायला देत नाही. किंवा त्याच्या जागी जर अगोदर म्हणजे जर जे ओरिजिनल खेळणारे त्याच्या जागी जर दुसरे खेळणारे असेल तर तो त्यांना पण सांभाळून घेतो. आणि सर्वांना म्हणजे एवढी पेशन्स लेवल आहे ना त्याच्याकडे, आणि तो सगळ्यांकडेच त्याचं लक्ष असतं की ह्याला प्रॅक्टिस नाही मिळाली. इव्हन एक्के सुद्धा की ज्यांना चढायला नाही मिळालं ना त्यांना पण शेवटच्या जर तो शेवटला आपण सिंगल बसवतो ना, तो त्यांना बसवतो. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी खूप लकी समजतो की असे मला प्लेयर्स, असा कोच मला भेटला. आणि खूप म्हणजे एक्सपिरियन्स आहे आपल्या निखिल कोच बद्दल की पहिला म्हणजे नवीन होतो ना मी, तेव्हा आपण याची प्रॅक्टिस करायचो, रेडबुल जोडके तोडची धावत येऊन प्रॅक्टिस करायचो आपण. तेव्हा तो एवढी प्रॅक्टिस घ्यायचा कंटिन्यू, धावत राहा चढत राहा, असं वाटायचं अरे बस झाला कंटाळा आला, म्हणजे एक लिमिट नंतर कंटाळा यायचा. पण नाही, तो बोलायचं नाही करायचं प्रॅक्टिस करत राहायची, थांबली नाही पाहिजे प्रॅक्टिस. बरोबर. मग तेव्हा कुठेतरी वाटायचं की नाही रे, हा एकदम जास्त करतोय रे, एवढं नाही प्रॅक्टिस करायला पाहिजे. पण एपिसोड पण जेव्हा मेन दिवस आला आणि त्या ज्या वाईब्स होत्या, जेव्हा आपण रेडबुल जिंकलेलो, रेडबुल जोडकर जेव्हा आपण फर्स्ट आलो, तेव्हा त्याने जे म्हणजे पूर्ण माहोल बनवलेला की सारखं की इकडून वाईब्स येत आहेत घ्या, तिकडून वाईब्स येत आहेत घ्या, फुल सगळ्यांना बांधून ठेवलेलं. खूप म्हणजे कोणाला कुठे जायला दिलं नाही. एक ट्राय खेळून आलो, बाहेर आलो की परत हा सगळ्यांना गोळा करून, नाही कुठे जायचं नाही, इथेच राहायचंच, बस माझ्यासमोरच राहायचं, सगळ्यांना बांधून ठेवलं. असं करत तो दिवस एकदम म्हणजे एकत्रच गेला, कोण कुठे गेलंच नाही बाहेर. एक्झॅक्टली. पूर्ण. आणि ते सगळं त्याचा मग रिझल्ट जो आला, जे आपण जिंकलो फर्स्ट, तेव्हा समजलं की नाही तो जे करत होता ते बरोबर होतं, तो जे बोलत होता ते बरोबर होतं. म्हणजे त्याने जी विचार करून प्रॅक्टिस घेतली ना, बरोबर होतं. मग तेच आता जेव्हा तो प्रो साठी प्रॅक्टिस घेत होता लास्ट इयर, तेव्हा कधीच असं वाटलं नाही की तो एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेतोय, कारण तेव्हा विश्वास होता की नाही, तो सांगतोय तर आपल्याला करायचंच आहे. मग तेव्हापासून म्हणजे एक वेगळे पॉझिटिव्हिटी आली की नाही, कोच सांगतोय ना हे करायचंय तर करायचंय, डोळे बंद करून. बरोबर. कारण तो आपला विचार करूनच करतोय, तो असं नाही की चल ह्याला लागलं तरी चालेल असं नाही विचार करतोय. तो प्रत्येक पोराचा विचार करून की नाही सगळ्यांची सेफ्टी, सगळ्यांचं हे सगळं हे विचार करूनच करतोय. आणि तो आपलं वाईट कधीच नाही बघणार, चांगलंच बघणार. ऑब्व्हियसली तो गुरु आहे आपल्या एक प्रकार. तर मग हा विश्वास आला की नाही चल तो बोलतोय ना डोळे बंद करून करायचंच आहे, तो बोलला राहिलो, तो बोलला एवढे काउंट झाले पाहिजेत तर राहिलो. यावर्षी त्याला नक्कीच आम्ही राहुल द्रविड बनवू. तसं नाही, खूप मोठी जबाबदारी त्याच्या अंगावर दिली आहे. आणि एवढी मोठी जबाबदारी दिली आहे ना, तो स्वतः तो झोपत नाही 2-3 महिने आणि दुसऱ्यांना पण झोपायला नाही. त्याचं इंटरॅक्शन खूप म्हणजे खूप चांगलं असतं. म्हणजे त्याच्यानंतर खूप लिडरशिप क्वालिटी थोडी म्हणजे सेम. म्हणजे मी जे म्हणजे माझ्यासारखा आळशी माणूस येऊ शकतो प्रॅक्टिसला, म्हणजे मी खूप मन लावून येतो. म्हणजे आता तर खूप म्हणजे येतो पण आपल्यासारखाच आहे, म्हणजे असं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही. पण त्याचा
अभ्यास तेवढा आहे, म्हणजे ते तेवढा डेडिकेशन आणि तेवढा वेळ देतोय तो स्वतःचा, म्हणजे बाकी पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून तेवढा वेळ तो देतोय, तेवढा अभ्यास करतोय, म्हणून तो आपल्या एक स्टेप पुढे आहे, एक लेवल पुढे आहे की तो आपला कोच आहे आपला. बरोबर, खूप खूप आणि त्याची बॉन्डिंग पण तेवढी आहे ना. बरोबर. आता कोणताही प्लेअर असू दे, तो त्याला बिंदास निखिल या नावाने आपण कधी हे नाही ठेवलं बरोबर की मला रिस्पेक्ट द्या असं नाही. आणि त्याकडे बघून आता एकदा हंडी झाली की आपण त्याची खेळ कमी नाही करत. वेगळी रिस्पेक्ट आहे ग्राउंडवर आणि बाहेर पण आपली मुलं पण अशी आहेत की सगळं लक्षात ठेवतात, तू काय झाली की त्यालाच ऐकवतात. सेम म्हणजे आर्यन्स मध्ये सगळ्याच गोष्टी युनिक आहेत, तसं त्याची हेअरस्टाईल पण युनिक आहे जर तुम्ही बघाल तर. आणि डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, म्हणजे ते असंच असेल तरी पण त्याची मॅच्युरिटी एवढ्या लेवलला आहे ना की तो सगळ्यांना म्हणजे खूप, आता जसं सांगितलं प्रत्येक मुलगा ते फील करतो की असं असं आहे. आणि त्याच्यामुळे त्या माइंडसेट सगळ्यांचा क्लिअर. बघ जर लिडरच तसा असणार तरच आपला माइंडसेट तसा असणार ना. सो द थिंग इज असं आहे आर्यन्स, त्यामुळे आहे. अजून एक गोष्ट मला विचारायला आवडेल की दहीहंडी ॲथलीट्स आपण एक कन्सेप्ट चालू केलाय, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना काय काय वाटतं? पुन्हा आता आपण जेव्हा ती कन्सेप्ट चालू केली तर आपला पहिला विचार काय होता की सगळ्या खेळाडू आहेत म्हणजे सगळे आपले फुटबॉलर असतील, क्रिकेटर असतील, त्यांना एक रिस्पेक्ट होता. पण हंडीचे प्लेअर तुम्ही बघितले तर सगळे असं बोलतात की अरे वाया गेलेली मुलं आहेत, आधी होता बदलतोय पण तो एक व्ह्यू बदलतोय. तर मग एक असं बोललो की आपण पण थोडं एक असं रिस्पेक्टफुली टाकू शकतो. बरोबर की आता मी दहीहंडी खेळतोय, मी दहीहंडी ॲथलीट आहे, मी गर्वाने टाकू शकतो. म्हणून आपण एक कन्सेप्ट चालू केली आणि खूप लोकांनी ती हे केली, खूप ऍक्सेप्ट पण केली. बरेच लोकांच्या टी शर्टवर हल्ली मागे बघायला मिळतं की दहीहंडी ॲथलीट, बरं वाटतं ते बघून. संकल्पना जरी आपली असलेली लोकांनी सगळ्यांनी घेतलेली आणि ती घ्यावी, लोकांनी लोकांच्या मनात होतं बरोबर. आणि टी शर्ट्सवर त्यांच्या दहीहंडी ॲथलीट टाकतात. आता कसं आहे, नॉर्मल इन्स्टावर जरी टाकलं, मी जरी टाकलं इन्स्टावरती दहीहंडी ॲथलीट आर्यन्स करून बोलत, तरी ज्याला माहिती नाही हंडी ते वाचतात आणि बरोबर विचार करतात. हंडी पोचते त्यांच्यापर्यंत, ही चांगली गोष्ट आहे त्यासाठी. आणि अजून लोकांनी पण ते हे करावं, बरोबर, जास्त म्हणजे प्रचार होईल. आपण ते अप्रोच करतो, आपल्या परीने जेवढं होईल तेवढं आपण अप्रोच करतो की बाबा ही कन्सेप्ट यूज करा, आपल्याला एक सगळ्यांना म्हणजे सगळ्या गोविंदांना एक नवीन ओळख मिळेल आपल्याला पण. बरोबर. आणि अजून एक बेस्ट असं आहे की आता होतोय प्रो गोविंद, आता होतोय म्हणजे सगळं आता हळूहळू ते फेम मिळतंय. पण आपल्या आर्यन्समध्ये मी जरी अगोदर नव्हतो, पण तेव्हापासून अगोदरच आपल्याकडे असं बोललं जायचं, आपल्या कोचद्वारे बोललं जायचं की हा खेळ खूप मोठ्या लेवलला जाणार आहे, हा खेळ खूप मोठ्या लेवलला जाणार आहे. आणि ते आता होताना दिसतंय. तर म्हणजे ऑफकोर्स ते कुठे काय इकॉनॉमिक सारखं लिहून नाही येणार की हेनरी फेवलने हे लिहिलंय, निखिलने हे लिहिलंय. खूप ऍक्च्युली खूप अशी लोक आहेत जी दहीहंडीसाठी बरोबर काम करतात, एक्झॅक्टली. दिसून नाही येते पण ते ऍक्च्युली करतात काम, त्याच्यामुळे कुठेतरी आपण वरती येत आहे. आपला एक गेम पण ठरला जोडकेजोड सारखा, आपण डिसेंबरमध्ये प्रकारचे गेम ठेवलेले, हंडीचे रिलेटेड 2 टीम्स केलेल्या आपण आणि हे गेम. म्हणजे विचार होता की एक त्याला खेळाचं स्वरूप येऊ दे, एक प्रोफेशनली खेळता येऊ दे. बरोबर. आणि तो तसा पुढे होतोय, त्याचा एक आनंद आहे. नक्कीच. आता मी एक शेवटचा क्वेश्चन विचारतो सगळ्यांना की म्हणजे आता या वर्षीसाठी आपण कसे प्रिपेअर करतोय स्वतःला, तुम्ही सगळ्यांनी सांगा. जाडिया यावर्षी तर मी जेवढा लवकर यायचा प्रयत्न करतोय थोडा, म्हणजे मला पहिला जमत नव्हतं लवकर यायला, तर मी स्वतःला ट्राय करतोय की लवकर जावं, कारण का ग्राउंडला जास्तीत जास्त टाइम दिला तर आपल्याला पुढे होईल. बेस मध्ये हाच सध्या पहिला येतो कारण काय कसं थोडं लोड पण जास्त असतो बेस मध्ये, जेवढी प्रॅक्टिस जास्त मिळेल तेवढं चांगलं. लोडिंग प्रॅक्टिस जास्त झाली पाहिजे, कारण का तेवढा आपण लोड नंतर खाऊ शकतो. बरोबर. जर लोडिंग प्रॅक्टिसच आपली होणार नाही तर आपण लोड पण. बरोबर. माझ्या हिशोबाने ते हेच आहे की प्रॅक्टिस म्हणजे जीत की तयारी नाही, तयारी ही जीत आहे. म्हणजे जे प्रॅक्टिस जे करतोय तीच त्याच्यावरतीच आपल्याला ठरणार आहे. की जसं ते ऑलिम्पिकमध्ये एकाच वर्षी 8 गोल्ड मेडल मिळाले, त्याला एक विचारतो पत्रकार की तू यू आर व्हेरी लकी इनफ की तुला 8 गोल्ड मेडल मिळाले. मग तो बोलतो नाही, तू दररोज 4 वर्ष आहेत, 8 तास दररोज
आणि तसे काउंट कर, तेवढे तास तू पण स्विम कर, तुला पण 8 गोल्ड मेडल मिळतील. मग तेवढेच प्रॅक्टिस जेवढं करणार तर तेवढंच आपल्याला यश सक्सेस मिळू शकतं. आणि त्याला काय मेहनतीला काय दुसरं नाही, पर्याय नाही. हुशारी मेहनतीच्या घरी पाणी भरते. म्हणजे तुझं काय हेच हा बोलला तसंच आहे की प्रॅक्टिस सारखी प्रॅक्टिसच करायची. आणि ॲक्च्युली आम्ही असं स्वतःहून काही हे करत नाही की आज असं करूया तसं करूया. बरोबर. जसं कोच आपला सांगतो त्याप्रमाणे स्वतःचं डोकं आपण लावायचंच नाही, आम्ही ठरवलंय ऍक्च्युली. कोच काय सांगेल ते करायचं, कारण तो सगळा अभ्यास करून येतो प्रॉपर. त्याला माहिती आहे की कुठे काय करायला पाहिजे, कोणाला कुठे उभं केलं पाहिजे, कसं आहे. फक्त डिस्कशन होतं ते वेगळी गोष्ट आहे की आमचं एकत्र डिस्कशन होतं प्रॅक्टिस नंतर की आज असं करूया, उद्या आपण आल्यावर पहिलं असं करून बघूया, ह्याला इथे उभं करून बघूया. हे सगळी तयारी चालू आहे आता, बघू काय. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे ना, जो फील मिळतोय आपल्याला की ह्याने तर काय पर्सनल लेवलला तर काय एवढं काय अजून तरी काय मिळत नाही, पण हा जो एक्सपिरियन्स आहे ना तोच खूप आहे माझ्यासाठी, तोच खूप आहे. म्हणजे बाकी काय मॅटरच नाही करत, की तो अनुभवच मिळाला ना. म्हणजे मी जसं बोललो की मला असं वाटतं की गेल्या वर्षी ना हंडीतच आहे असं. ठीक आहे. मुन्ना, तू एवढा लांबून येतोस, पनवेलवरून येतोस, तर तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे तुला आणि तुझं प्रिपरेशन कसं चालू आहे? हा ऍक्च्युली कसं झालं, 2017ला मी जेव्हा शिफ्ट झालो पनवेलला, तर मला असं वाटलेलं की आता हंडी वगैरे सुटून जाईल, मला कोण नाही आलेलं. पण फॅमिलीचा सपोर्ट खूप आहे. जशी माझी आता बायको आहे, तशी आई, माझी वहिनी, भाऊ, सगळ्यांनी सपोर्ट केला. प्रत्येक हंडीच्या वेळी मी 1 महिना आधी येतो आणि मग इकडेच राहून मग हंडीचा पूर्ण सराव मॅनेज होतो. यावेळी थोडा आधी ते पण सांग. हा आता तर कसं आहे, आधी मी भावाकडे राहायचो आणि इकडे घर पण आहे माझं, पण त्याचा रेंटने दिलंय. तर मला गेल्या वर्षी प्रश्न पडला येऊन कुठे राहू, कुठे मी हे करायला. तर माझ्या वाईफचे जे घरचे आहेत त्यांनी मला सपोर्ट केला. ते बोलले तू कसं टेन्शन घेतोयस, तू इकडे येऊन राहा, आमच्याकडे येऊन राहा. तर नॉर्मली सासरी राहणं थोडं हे असतं ना, कधी तरी असं ट्रीट होऊन नाही दिलं की तू हे करू नको, ट्रीट केलं. आणि आता होतंय, ह्यावेळी पण मी आलोय, आता स्टार्टिंग येऊ शकलो नाही. एवढा सपोर्ट मिळालाय, ह्याला पण मिळाला, व्हेरी लकी ना. ह्यांचं बघून आता मला लग्न करायला पाहिजे लवकर मला पण सपोर्ट मिळेल. ऍक्च्युली माझ्या पण बायकोने खूप सपोर्ट केला मला, कारण ती पहिल्यापासून आमचं लव्ह मॅरेज होतं, तर तिला माहिती होतं की मी आर्यन्स मध्ये जातो, एवढी वर्ष तिला माहिती आहे. तर तिने खूप सपोर्ट केला मला या बाबतीत. आणि ती नेहमी असते. तिने लास्ट इयर पेंटिंग पण गिफ्ट केलेली आपल्याला. नेहमी आपल्यावर असते. तर ती म्हणजे कधी काय विचारत असते की कशी प्रॅक्टिस चालू आहे, कोण येतं की नाही, कसं चालू आहे सगळं. आता कोणाला कधी काय लागलं वगैरे तर ती पण विचारते की तो बरा आहे की नाही. असं सगळं म्हणजे चांगला सपोर्ट आहे तिचा. ठीक आहे, नक्कीच. आणि अजून एक म्हणजे आता क्वेश्चन नाही विचारायचं तुम्हाला, पण आपण लास्ट टाइम पण एक इन्स्टावर पोल टाकलेला की आता या एपिसोडमध्ये आपण सगळे बेसवाल्यांना घेतलं, सगळे नाही आहेत, खूप लोक मिसिंग आहेत, पण नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला कोणाला बघायला आवडेल. तर तुम्ही पण मला आधी सांगा की तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये कोणाला बघायला आवडेल. आपण इन्स्टावर तर नक्कीच पोल टाकू याचा की नेक्स्ट एपिसोड आपण कोणाचा करायचा आहे, पण तुम्ही पण एक जनरल सांगा की कोणाला बघायला आवडेल. माझं म्हणजे मला एक हे वाटतं की शिडीवाल्यांचे पण एक झालं पाहिजे, कारण शिडीवाले म्हणजे मी स्वतःच सांगतोय की मला त्यांच्याबद्दल खूप हे वाटतं की ते खूप मेहनत, आपण फक्त थरांचा विचार करतो, पण मी बोलीन ना की शिडीवाले जेवढी मेहनत घेतात ना तेवढे थरातले नाही घेत, असं माझं म्हणणं आहे, माझं मत आहे. कारण ते सतत चढवणं उतरणं, सतत उठा बशा, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन, त्याच्यात जास्त मेहनत आहे जी लोड खाण्यापेक्षा. पण आपण उभे असतो फक्त लोड खात, पण ते लोक सतत चढवत राहा, उतरत राहा, चढत राहा, उतरत राहा. तर एक त्यांचं पण, कारण त्यांना थोडंसं म्हणजे जास्त इम्पॉर्टन्स देत नाहीत प्रत्येक थरात. आपण बघितलं ना शिड्यांना, थरच कसे नीट राहतात त्याच्याकडेच लक्ष असतो, पण ते थर लागतात कोणामुळे तर शिड्यांमुळे. तर थोडं आणि असं या प्रकारच्या पॉडकास्टमुळेच ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आणि आपण अगेन लकी इनफ टू इन आर्यन्स की आपण वी आर द फर्स्ट वन की आपण असं चालू केलं आहे पॉडकास्ट अँड ऑल. आणि त्याच्यामध्ये पण समजते हे अगेन सगळे वेगवेगळे पॉडकास्ट जरी करतोय आपण, यांचे वेगळे तरी पण तो अगेन लास्ट ॲट द एंड ऑफ द डे युनिटी आहे, युनाइट गेम आहे तो. हां, तर याच नोटवर आपण आपला आजचा पॉडकास्ट संपवतोय. पुन्हा एकदा भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. मला एक बोलायचं होतं. चालू बोल. एकमेकांच्या खांद्यावर ठेवूनी हात, देऊ एकमेकांना साथ. एकमेकांच्या खांद्यावर ठेवूनी हात,
देऊ एकमेकांना साथ, येऊ दे खांद्यावर कसाही पाय, बेस जिद्दी आहे हलणार नाही, येऊ दे खांद्यावर कितीही लोड, चढलेली ट्राय उतरल्याशिवाय बेस हटणार नाही, प्रो असू देत किंवा असू देत हंडीचा दिवस, प्रो असू देत किंवा असू देत हंडीचा दिवस, उचलून धरू मिळालेले चान्स संधी आणि मोके, उचलून धरू मिळालेले चान्स संधी आणि मोके, निखिल बेस ऑलवेज विल बी ओके. क्या बात है.